साक्षात भगवंताने पृथ्वीवरती 10 अवतार घेतले आणि त्या 10 अवतारापैकीच भगवान श्रीरामाचा अवतार कोणता किंवा मग भगवान श्रीरामाच्या जन्माची नेमकी कथा काय आहे। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो, पापे वाढतात, तेव्हा तेव्हा सज्जनाचे रक्षण करण्यासाठी देव साक्षात पृथ्वीवरती अवतार घेतो। पुराणामध्ये भगवान विष्णूचे दशावतार आपणाला सर्वांनाच माहिती आहेत। मग त्या 10 अवतारामध्ये भगवान श्रीरामाचा अवतार कितवा, तर भगवान श्रीराम हे 7व्या अवतारामध्ये श्रीराम म्हणून जन्माला आले। रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेले भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे महाकाव्य भगवान श्रीरामाच्या संपूर्ण आयुष्यावरती आधारित आहे। अयोध्येच्या पराक्रमी राजा दशरथ यांच्या 3 राण्या होत्या, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा। त्यांना मूल नसल्यामुळे त्या अतिशय दुःखी होत्या। आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे राजा दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला। या यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले। त्यांनी 3 राण्यांसाठी एक असे म्हणून 3 फळे प्रसाद म्हणून दिली। कौशल्या राणी सर्वात मोठी असल्यामुळे तरीही कैकेयी ही दशरथ राजाची सर्वात प्रिय राणी होती। त्यातले सर्वात मोठे व सुंदर फळ आपल्यालाच आधी पराक्रमी पुत्र व्हावा म्हणून कैकेयीने पटकन तो घेऊन टाकला। कौशल्या आणि सुमित्रेने उरलेली फळे ग्रहण केली, पण एका घारीने झडप घालत कैकेयीच्या हातचे फळ पळवून नेले आणि याच फळामुळे हनुमंताचा जन्म झाला असं सांगितलं जातं। तोपर्यंत कौशल्याने आपले फळ घेऊन खाऊन टाकले होते। कैकेयीला खूप दुःख झाले आणि ते दुःख पाहून सुमित्रेने मोठ्या मनाने आपले अर्धे फळ कैकेयीला दिले। तेव्हा देवाच्या कृपेने 3 राण्या गर्भवती राहिल्या आणि सर्वांना पराक्रमी, अत्यंत तेजस्वी आणि खूपच सुंदर असे पुत्र झाले। कौशल्याचा मुलगा हा सर्वात मोठा आणि ते साक्षात प्रभू श्री रामचंद्र होते। कैकेयीच्या मुलाचे नाव ठेवले होते भरत आणि सुमित्रेला 2 जुळी झाली होती, त्यांचे नाव ठेवले लक्ष्मण आणि शत्रुघ्न। असे म्हणतात की या 3 राण्यांना फळ मिळूनही कैकेयीच्या मनात लोभ निर्माण झाल्यामुळे तिचे फळ पळवून नेले होते आणि सुमित्रेने आपल्याला मिळालेल्या एकाच फळातून कैकेयीला अर्धे फळ देण्याचा जो उदारपणा दाखवल्यामुळे तिने अर्धे फळ खाऊन सुद्धा तिला एकाऐवजी 2 पुत्ररत्न प्राप्त झाली। या 4ही भावंडांमध्ये एकमेकाबद्दल खूप प्रेम होते। त्यातही राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा अतूट जोड्या होत्या। चौघेही पराक्रमी राजे होते, पण ते श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असुरांचा, राक्षसांचा संहार केला। रावणासारख्या अत्याचारी राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान रामचंद्रांनी पृथ्वीवरती अवतार घेतला होता आणि तो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील 9वीला श्रीरामाचा अयोध्येमध्ये जन्म झाला। त्याचमुळे आपण हा रामनवमीचा उत्सव आजपर्यंत साजरा करतो। साक्षात रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून त्यांचा जन्म उत्सव बाल स्वरूपामध्ये त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचा हा रामनवमीचा उत्सव साजरा होतो। रामाचा जन्म म्हणजेच रामनवमी, रामाने रावणाला मारल्याचा दिवस म्हणजेच दसरा आणि राम अयोध्येमध्ये परत आले तेव्हा दिवाळी साजरी होते आणि रामाचा अभिषेक झाला तो दिवस म्हणजेच गुढीपाडवा। असे रामाच्या आयुष्यातील आपण खूपच चांगल्या पद्धतीने साजरे करतो। तर ही संपूर्ण रामनवमीची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।